मी मी हात जोडून तुमची माफी मागते. अहो असं काय करताय? हे बघा, तुम्ही प्लीज आमच्या समोर हात जोडू नका. अहो तुम्ही मोठे आहात आणि तुम्ही आमची माफी मागावी अशी आमची अपेक्षा नाहीये. की हे सगळं झालं ना, याच्यावर मी खूप विचार केला. कदाचित मी कठोर वागलो असेल. मनवाने सुद्धा माझ्यासमोर राजवीरची बाजू मांडण्याचा खूप प्रयत्न केला, पण मी तिचं नीट ऐकून घेतलं नाही. पण मला माहिती आहे की मनवा कुठलाही निर्णय खूप विचार करूनच घेते, आणि तिने जर हा निर्णय खूप विचारपूर्वक घेतला असेल तर मग मला नाही म्हणायचं काही कारणच नाही. पण एक वडील म्हणून माझी एक अट आहे. की माझी मुलगी कुठेही जाईल तिथे ती सुखी राहायला हवी. मला असं वाटतं की या झालेल्या मान अपमानापेक्षा आपल्या मुलांची आयुष्य खूप महत्वाची आहे. आता जर त्यांचीच इच्छा असेल तर जे काय झालं ते विसरून आपण त्यांचं लग्न लावून देऊया. तुम्ही खरंच खूप मोठ्या मनाचे आहात. मी तुम्हाला वचन देते, मनवाची काळजी मी अगदी माझ्या पोटच्या मुलीसारखी घेईन, आणि राजवीरही तिची खूप काळजी घेईल. आणि मला खात्री आहे ते दोघं अगदी छान सुखाने संसार करतील. माई, तुम्ही आम्हा सगळ्यांपेक्षा वयाने खूप मोठ्या आहात. मला माहिती आहे तुमचा सुद्धा आमच्या मनोवर खूप जीव आहे, आणि मला खात्री आहे तुम्ही आमच्या मनूची खूप छान काळजी घ्याल, तिला छान सांभाळाल. माझं नशीब चांगलं म्हणून तुमच्यासारख्या माणसांशी आमची सोयरीक होते. उलट आम्हीच खूप नशीबवान आहोत की आई वडिलांसारखं प्रेम करणाऱ्या तुम्ही तिच्या आयुष्यात आहात. ठीक आहे, मग लग्नाच्या मुहूर्ताचं बघून घेते आणि तुम्हाला कळवते. हो चालेल, आमची काहीच हरकत नाही. पण मनवा कधी परत येईल? राजवीर आणि तिच्या लग्नाची बातमी ऐकून अगदी खुश होईल. अहो खुश म्हणजे अगदी खुश होईल ती. माई, हे बघ आलीच. अरे या या. मनवा, अगं तुला एक आनंदाची बातमी द्यायची आहे. हो ऐकलं मी. अरे वा. नमस्कार करते हा. चला मग आता तयारीला लागायला हवं. काय मनवा, खुश ना? हाय. बाबा, थँक्यू. बरं निघते मी. लग्नाच्या तारखेचं बोलून ठरलं की कळवते. मी तुम्हाला बाहेर सोडते, जाऊन येते. नाही, तुम्ही अचानकच आलात. नाही म्हणजे बाहेर मी धनाताईंना बघितलं पण मला काही कळलंच नाही, टेन्शनच आलं. अगं तुझ्या आईबाबांना भेटायचं होतं. साखरपुड्याच्या प्रकारानंतर त्यांची भेटच नाही ना झाली. त्यांना सविस्तर सगळं सांगायचं होतं. तुझे आई बाबा खूप चांगले, त्यांनी मला समजून घेतलं. येतो आम्ही. हम्म. आणि धनाताई तुम्ही बाहेरच का थांबलात? आत यायचं ना. बरं पुढच्या वेळेला नक्की या. ओके. आता कशाला यायचं? आता तुम्हीच यायचं तिकडे कायमचं. बरं येतो आम्ही. माई,
माई मी आलोय ग. थांबा जरा, मी धनाला बोलवते. धना, अगं आलोय मी, गाडीतनं सामान आणायचंय आणि पाणी घेऊन ये जरा आमच्यासाठी. धना, अगं माईंना सांगा मी आलोय म्हणून. काय, कुठे आहेत सगळे? गेले असतील देवळात वगैरे. आत्ता नाही हो, मला ना काहीतरी वेगळंच वाटतंय. वेगळं म्हणजे? हे असं वाटतंय मायनी ना राजवीरसाठी दुसरी कुठली तरी मुलगी बघितली असणार आणि त्यासाठी आपल्याला इथे बोलवलं. तू म्हणजे ना भलतच असतं तुझं काही. कुठला संबंध कुठे नेऊन जोडतीये. भलतच. मग आपल्याला इथं बोलवायचं काय कारण आहे सांगा ना. असेल काहीतरी वेगळं. जाऊ दे, तू स्वतःचं डोकं नको चालवूस. तुम्ही तुमचं डोकं चालवू नका. तर तुमच्यावर विश्वास ठेवला आणि आपल्याला अशी वेळ आली आहे. झालं हिचं सुरू. हे काय आल्या आल्या सुरू झालात तुम्ही दोघे? नाही रे, ते जाऊ दे. तू कसा आहेस? बापाला एखादा फोन करत जा कधी ते. यश ते जाऊ दे, मला सांग माई आणि धना कुठं गेल्यात? मला नाही माहिती. नंदा, तुला तरी माहितीये का माई आणि धना कुठं गेल्यात ते? नाही, मला कसं माहित असणार? मी आता कॉलेजमधून आलीये. काय आपली मुलं याच घरात राहतात तरी काही माहित नसतं खरंच. मम्मा, अगं आमच्यावर काय चिडतेस तू? हा, चिडत नाहीये ती, नुसतं विचार. हो ऐका ना, माई त्या मनवाकडे गेल्या नसतील ना? असेल कदाचित. हा म्हणजे मलाही तेच वाटतं. हे तुला विचारलंय का कुणी? कशा लोकांस मध्ये मध्ये बोलतोयस? अगं म्हणजे तिकडे गेले असतील ना ते लग्नाची बोलणी वगैरे करायला. म्हणजे हे लग्न जर झालं तर तुला काहीच प्रॉब्लेम नाहीये का? मला काय प्रॉब्लेम असणार आहे? म्हणजे दादाचं लग्न ठरलंय? वाव, आय एम सो एक्साइटेड. मला खूप शॉपिंग करायची आहे. देवा, खरंच काय मुलं तुमची हा, तुमच्यावरच गेलीत. तर जाऊ दे, तू रागवू नको. मी माईला फोन लावून बघतो. आणि नितीश, मला लग्नासाठी जी खरेदी करायची आहे तेव्हा तू बरोबर यायचंयस काय? हा? मनू, देवासमोर साखर ठेवली होती, सगळ्यांना देतो. हा. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. तू येतेस का माझ्या बरोबर? मी जरा बँकेत जातोय, तुला मार्केटला जायचं असेल तर सोडतो तुला. आत्ता हो, जरा बँकेत जाऊन पैसे काढायचे. कशाला हो? पुरेसे पैसे आहेत आपल्या घरात. अगं घर खर्चासाठी नाही, मनूचं लग्न आहे ना त्यासाठी पैसे लागणार, ते काढायला चाल. बाबा पण आता लगेच जायची काय गरज आहे? नंतर जा ना. अगं आता वेळ आहे ना तर जाऊन येतो. भाऊजी, पण तुम्ही कशाला काळजी करताय? मी आहे ना. हा, हो, माझी एकुलती एक भाची आहे. मी खर्च करणार नाही तर कोण करणार? प्रमोद, आता खरंच गरज नाहीये आणि लागली मदत ना तर सांगेन तुला. चालेल, पण भाऊजी लग्न एकदम धूमधडाक्यात व्हायला हवं. काय नितीश? हा, हो. ऐका ना, मी खरंच सांगते, आता नका जाऊ बँकेत, उद्या जा. आता नाहीतरी उशीर झालाय. तुम्ही जाईपर्यंत बँक बंद होईल. उद्या जा. उशीर झालाय खरा, ठीक आहे, उद्या जातो. मनवा, बाबांचं तोंड गोड कर. हो. बाबा. राजीव आणि मनवाच्या लग्नाची बोलणी झाली सुद्धा? हो, अगदी व्यवस्थित बोलणी झाली. आता काही काळजी नाही. काय माई, तुला काय गरज होती त्यांच्याकडे जायची? अरे काय गरज होती म्हणजे? नाही तसं नाही, म्हणजे तू एकटी कशाला गेलीस हे विचारायचं होतं मला. आम्ही आलो असतो ना, आम्हाला एकदा सांगितलं असतं तर. बाकी काही नाही माई. हो, तुमची काळजी वाटली ना आम्हाला म्हणून बोलतोय. तर ते एवढ्या लांब राहतात, तुम्हाला प्रवासाचा त्रास होतो ना. तुम्ही तर असं विचारताय की मी इतक्या लांब कधी गेलेच नाही. नाही तसं नाही ग माई. काय आहे,
तू आज जाणार हे आम्हाला कालच सांगितलं असतंस तर आम्ही देखील आजच्या वेळी कालच आलो असतो ना. म्हणजे काय त्यानिमित्ताने तुझ्याबरोबर आलो असतो, थोडी बोलणी झाली असती, थोडी चौकशी झाली असती. मागच्या वेळेला तू नाही म्हणालीस म्हणून ते राहून गेलं बघ. अगदी बरोबर बोलताय तुम्ही. नाही, तशी काही काळजी नाही. मला मनवा आणि तिच्या कुटुंबाबाबत काही शंका नाहीये. फक्त आज काय होतं याच जरा टेन्शन होतं, पण तेही सगळं छान झालं. मग काय भाई, येताना हत्तीवरून साखर वाटत नाही ना आला तुम्ही. गंमत केली हो माई तुमची. काय तुम्ही चला मग सगळं ठरलंच आहे तर मग आपलं काय काम आपण निघूया. निघूया चला. अरे काय बोलताय तुम्ही? आता तर सगळं तुम्हालाच करायला लागणार आहे. राजवीर पुतणे आहे तुमचा. हे लग्न व्यवस्थित पार पडणं ही सगळी जबाबदारी तुमची आहे. अरे हे काय सांगणं का माई? काही माई, बाय द वे लग्नाची तारीख साधारण काय ठरली? ते राजवीरशी बोलून ठरवेन मी. पण मला तर असं झालंय की कधी एकदा राजवीर आणि मनवाचं लग्न होतंय आणि त्यांच्या डोक्यावर मी अक्षता टाकते. नितीश, झोप येत नाही? इथे येऊन का बसलास? नाही, सहजच. अच्छा, मला माहितीये तू अस्वस्थ का आहेस. अस्वस्थ नाही बाबा, तसं काही नाहीये. झोप येत नव्हती ना म्हणून इथे असंच टाइमपास करत बसलोय. अस्वस्थ नाहीयेस? माझ्या डोळ्यात बघ आणि उत्तर दे. तुला काय वाटतं रे, मोठं झालं आणि चेहऱ्यावर काही दाखवलं नाही म्हणजे मुलांच्या मनात काय चाललंय ते बापाला कळत नाही? हे बघ, मला माहितीये तुझ्या मनात काय विचार चालू आहेत, पण तू स्वतः माझ्याशी मन मोकळं केलंस ना तर बरं होईल. बाबा जाऊ दे ना, आपण या विषयावर नको बोलायला. आणि तसंही आता बोलून काय उपयोग आहे? सगळं ठरलं तर आहे. नितीश, तुला नेमकं काय म्हणायचंय? मी मनूच्या लग्नाला होकार दिला हे तुला आवडलं नाहीये का? बाबा असं काही नाहीये, पण मला प्रश्न पडतो. तुम्ही इतके दिवस तुमच्या मतावर ठाम होतात, मग अशी अचानक माघार का घेतली? ही माघार मी माझ्या लेकीसाठी घेतली. आणि मी किती दिवस हा अपमान लक्षात ठेवणार होतो? हे सगळं लक्षात ठेवण्यापेक्षा तुझ्या ताईची इच्छा महत्वाची. बाबा मला माहितीये, फक्त ताईची इच्छा होती ना म्हणून तुम्ही हे सगळं करताय. पण मला नाही वाटत तुम्ही खरंच मनापासून तयार आहात. नाही, तसं काय नाहीये. मग कसं आहे बाबा, तुम्हीच सांगा ना, कारण या घरात कधी काय घडतं ना मला खरंच कळत नाही. नितीश, हे बघ, असा मनस्ताप करून घेऊ नको. कम ऑन, बी हॅपी. कारण तुझी ताई खुश आहे या लग्नामुळे, आणि हे चांगलं आहे ना तिचं लग्न होतंय. आणि मी खरंच मनापासून परवानगी दिली आहे तिला. बाबा, राजवीर मोहिते पाटील असं वागले म्हणून मी माझ्या बिझनेसचं फायनान्स रेडी असताना सुद्धा त्यांना नाही म्हणून आलो, फक्त ताईसाठी. बाबा मला तुम्ही खरं सांगा, हे सगळं जे काही चाललंय ते तुम्हाला पटतंय? हो, हे पटलंय म्हणून तर परवानगी दिली मी. पण शेवटी मनवाच्या आयुष्याचा प्रश्न, त्यामुळे तिच्यावर विश्वास ठेवून तिच्या पाठीशी उभं राहणं महत्वाचं आहे. आणि मान अपमानाचे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येतच असतात. आणि वेळ प्रसंगी 4 पावलं मागे येणं हे शहाणपणाचं आहे. आणि तू आणखीन थोडा मोठा झालास ना की मग तुला कळेल मी काय म्हणतो ते. काय पटतंय का तुला? हो, पटतंय. तुम्ही म्हणतायत तर मला काहीच हरकत नाही. गुड, व्हेरी गुड. आता मनामध्ये काही शंका ठेवू नकोस. कम ऑन, बी हॅपी, खुश राहा.
तुझ्या चेहऱ्यावर हसू असायला हवं. अरे ताईचं लग्न आहे तुझ्या. हो बाबा. बाबा तुम्ही माझे नक्की बाबा आहात की मित्र? कारण आता तुमच्याशी बोलताना मला असं वाटतंय की मी माझ्या कुठल्या तरी जवळच्या मित्राशी बोलतोय. मी तुझा बापच आहे पण मित्रासारखा आहे. ओके चल झोप आता लवकर. हं. बाबा बोल बेटा. जरा बोलायचंय तुमच्याशी. अगं मग बोल ना. काय झालं म्हणू, बोल ना. बाबा तुम्हाला हे लग्न मनापासून मान्य आहे ना? आय मीन तुम्ही खुश आहात ना बाबा? हो. कसं आहे ना बेटा, आई वडिलांचं जग म्हणजे त्यांची मुलं असतात. मुलं खुश असतील तर आई वडील खुश. आणि आता तू खुश आहेस ना, मग मी पण खुश आहे. हे बघ, उद्या जर मला कळलं की लग्नानंतर तू सुखी नाही आहेस तर मला आनंद नाही होणार, मला वाईटच वाटेल. असं नका ना बोलू. तुम्हाला तुम्हाला नाही पटत आहे का हे सगळं अजूनही? तर तसं सांगा मला. अगं तसं नाही आहे. मग कसं आहे? मानो, माझी मुलगी आहेस आणि इतर कोणापेक्षा माझा तुझ्यावर जास्त विश्वास आहे. आणि याच विश्वासामुळे मला तुझा हा निर्णय योग्य वाटतो. आणि राजवीर? राजवीर, त्यांच्याकडे मी जावयाच्या दृष्टिकोनातून बघतो. उद्या ते कुठे चुकले तर तू त्यांची चूक लक्षात आणून देशील याची मला खात्री आहे. आणि एक मनापासून सांगतो, तू त्यांच्या आयुष्यात गेल्यानंतर त्यांचं आयुष्य नक्की बदलेल. थँक्यू बाबा. अगं घे. हॅलो. हाय, कॉल केला होता तुम्ही? हो. बोला ना, काय झालं? माई आपल्या लग्नाची बोलणी करायला आल्या होत्या. हॅलो हॅलो, हॅलो. काय म्हणाला तुम्ही? मला ऐकू. बॅटरी लो. एवढं महत्वाचं बोलायचं होतं, नेमका फोन कट झाला.